हा जगा ते पाय तिकडे काही सुटसाट झाली असेल तर पाहू नये. हा कसं आहे त्या कौशल बुडीचं काही ध्यान नाही राहत आणि ते आपली वंदूही तशीच आहे. सोडसाड करते म्हटलं जरा ध्यान ठेवतो. तिकडे वांगे नको सुटू देऊ. बियाचे वांगे राह होऊन जाते खाली पडते मग ते. हो हो मग काय तर आम्ही पाहिलं ना ते शेवंटापुटी फलते म्हटलं. हा शेवंटापुटी सोडून आली म्हटलं. ते वांगे 2-4 वांगे आणले माहिती त्याच्यातून उठलो ना. ते आता काय तुम्ही कनी ते टोपले आणत जा आणि ते सोटसाट झाले तोडून घेत जा गयो. कसं आहे त्या बाईले जास्त म्हणजे येणारच नाही उद्या अजून. हा एक तर कापसाची धामधूम चालू आहे आता आणि त्याच्यात त्यानं जरासं सायता चालू द्या. आजच मग तुम्ही मार्केटात नेऊन आले का मग? हा देतात का हे मार्केटात मग आता नाही मग खपन पट्टी भेटत नाही आजच्या मार्केटात काय रे? नाही रे जगन पाहू ना आता संध्याकाळी पारी वाटा घासता पट्टी. उद्या भेटून पट्टी. आजच्या थोडी मार्केटात लागते. उद्याच्या सकाळीच लागते ना. 4 वाजता घरात चालू होते ना आपल्या अमरावती बाजारात. तर ते सकाळीच जाईन ते. रातचं मग पाठवून देतो. सकाळी खपून जाते माल. मग आम्हाला पैसे मग आज भेटत नाही का? मग आम्हाला पाहिजे जास्त पैसे. हा पैसे काय रे तुमची मजुरी वा भेट दिन संध्याकाळी. काही विषय आहे का? घरी गेल्यावर आहेच पैसे. घरी गेल्यावर लागत ज्याला पाहिजे त्याला घेऊन जा. नाही लागन तर उद्या घेऊन जा. ज्याला नाही लागन त्याला काय याले तोंड फुटलं नाही पिस्तोल्या. तुले तोंड फुटलं वा वा. तुझी मजुरी त्याच जवळ नाही रे. त्या आजीनं मागितली तर त्या आजी म्हणते ना मा नात्याचे पैसे माझ्याजवळ दे जा म्हणून. तर मग कसं करायचं? बदनामी करून टाकशील. तुला पटन तू घे ना. तुला काय पाहिजे ना मग जाणार ते आजी म्हणते बाबा म्हणते बाबू. हा मग आज नाव घेते ते बाबा झुंबर टाकल्या. तो मलाच म्हणते मग. हा मलाच म्हणते त्याच बायकोला म्हणजे मा पटेल. मला नको सांगू तुला काय तू काय करतो गेला. आमच्या नको येऊ तू. आमचं आम्हाला कोणते काम दिसते काय पहा बरं गुरुजी. आता तुम्ही सांगा आता राजा एक पोरगोन याला शाळेतलं सगळ्या पोरी आहे पोट्टे गेले कुठं म्हटलं. अजून आता झाली ना आता पिरियड चालू. आता टाइम झाला पोर अजून एकही याला शाळेत. हो ना मला तोच विचार पडला. आता पडतो असं नाही झालं कधी. या 1-2 पोट्टे राह गैर यावेळेस तर पुरे पोट्टे गायब झालेले काय ते बारके चिरके. हा जगण्या संख्या भुल्या भुऱ्या सगळे पोट्टे आज चाटा दिल्या गेले कुठं. ह्या कायली येऊन राहिला. ह्या कोण होय? झुंबर दिसून राहिला. घर फिरवेन तो काय शिवलाल टोयगुडचा पोरगा भूषण होय. हे कायली येऊन राहिली इकडे शाळेतले मोठ्या लंब्या डगा टाकत. पाय ना दिसते काय पोर एकही नाही म्हटलं लेकरू शाळेत. पाय ना एकही नाही आलं इकडे. विचारा कधी गुरुजीले. आणि मला बाकीच्या काय करावं लागते. मला माझ्या पोराचा पाय पिस्टोल्याचा. अरे कोणते पिस्टोले आला शाळेत. हा आला बसला शाळेत. हा काय आहे ना आता मग नाव असं ठेवलं त्याचं पिस्तुल्या. शाळेत काय नाव काय घ्यायचे त्याच नाव देते. अरे नाही ना बा तुमचं पोरगं नाही आहे ना शाळेत. थोडी नाही आहे. बाकी सगळे चिल्लर पोट्टे पुरीच्या पुरे काय पाय म्हटलं. त्याच्यात तुमचं पोरगं नाही आहे. कुठं एकही पोरगं नाही. सगळ्या पुरीच्या शाळेत बसल्या. काय करावं एकही पोट्ट नाही दिसून राहिलं. मग पा हो जिंबर मामा मी खोटं सांगू राहिलो काय? अरे सगळे पोट्टे दिसले मला तिकडे जाताना शाळेतले. मग कुकडे गेले काही माहित नाही. हो ना मला वाटे असं शाळेत बसले. अरे कोणते पोट्ट आले नाही शाळेत. मोठं दप्तर गिफ्टर घेऊन निघाला पोट्ट घरून. भाकर घालणे निघाला मोठं झपा पैसे घेतले माझ्याजवळ 5-6 कलता आणि शाळेत नाही आला म्हणता. नाही ना राजा नाही आले ना. काय सांगू तुम्हाला साहेब लोक जर व्हिजिट झाली ना आले ना तर काय करावं आम्हाला समजून. आता काय पोट्टे तर काय करावं. काहीच नाही ना. त्याची चांगली धुनी द्यावं लागते. जे होईन ते होईन पाहून घेऊ. कसं चांगलं नाही ना असं एक तर मग ज्याने जास्त म्हटलं त्याला त्याच्या हातात टीसी देऊन द्या. बस शाळेतून काढून घेऊन लेकरं काय करता. इथं का आपण माशा मारायचं कामं करता पोट्टेच नाही शाळेत. तर मग एक तर शाळा बनवून राहिल्या ह्या दिवसानं त्याच्यातून असं आकात म्हणजे कामाची गोष्ट आहे काय. आणि हो ना पोट्टे गेले कुठं असं. मा मोठी मावनात गेली आहे. कोणा काही समजून नाही पोट्टे गेले कुठं असं. हॅलो कोण बोलून राहिलं? अरे भूषण मी काशीनाथ काका बोलून आलो ना. काशीनाथ गायबाने कुठं आहे बाबू तू? काहून काय म्हणून राहिले होते? अरे त्या बाबाचा फोन नाही लागून राहिला ना. इकडे आम्ही वाट पाहून राहिलो. त्या बाबाचा मोबाईल लागून टुक आवाज राहिला म्हणून असं तर देवर त्या बाबाजवळ थोडं बोलायचं त्याच्याजवळ. इकडे जात होता मला एका जाग्यावर. काय आज कुकडे टाका. अरे मी इकडे शाळेत आलो आहे म्हटलं. हे पोट्टे झुंबर मामासोबत आलो मी इकडे. पोट्टे म्हटलं एकही शाळेत हजर नाही आहे. म्हणून त्याचं पोरगही नाही आहे पिस्तुल्या. त्याच्यासाठी आम्ही शाळेत आलो. मी शाळेत आहे. मी घरी नाही आहे. घरी गेल्यावर लागेल तर ज्या वक्ती सांगून देईन बाबाले. अरे हो पोट्टे का ते? अरे बाबा जगन संकेत भुल्या भुऱ्या तो बंट्या
हा ते पोट्टे तो हा झुंबर ते पोट्ट दिसलं मला त्याच्यात ते पिस्तूल आहे. अरे इकडे गेला ते. अरे बाबा ते वांगे तोडायला गेले वांगे त्या दिवसात सनसनीचे वांगे तोडायला गेले म्हटलं तिथं तोडून वांगे तोडायला मग आता चालू मी जिंकून ते चांगले तोडून वांगे तोडायला चालू आहे. अरे काय गोष्ट करता म्हणजे देवदास काकाच्या वावरात गेले का वांगे तोडाले? पहा मामा झुंबर मामा पहा पोट्टे म्हणते वांगे तोडायला गेले म्हणजे त्या देवदास काकाच्या वावरात. हे सांगून राहिले काशीनाथ काका सांगून राहिले. सांगा म्हणा काय काय आपण पण डोळा लेकरं शाळेत गेले. सांग वांगे तोडाले त्या देवदास संसाराचा शोभला नाही. हा गोडे 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 तुम्ही एक काम करा चांगलं फोकाडा घ्या चांगले वरपा पोट्टे. चला बरं चला चांगले वरपा म्हटलं पोट्टे. हे बरोबर आहे. आजच्या दिवशी आता उद्याची सुट्टी आली. उद्या आपली याची क्रिसमसची सुट्टी ना आजची सुट्टी नाही 2 दिवस सुट्टीच्या हिशोबानं लेकरं काय शिकन ते. बरोबर आहे बरोबर. आता ज्या विद्यार्थ्याचे पालक आहे त्याला भेटून घेऊ आणि याची चांगली मार्फत काढू आपण. चला गुरुजी चला बरं घ्या बरं येईल चांगलं. हो ना तुम्ही एक काम करा तुम्ही शाळेत राहा ना 2 जण जाऊन हे बाकीचे विद्यार्थी कोण पाहिजे ना त्याच्यापेक्षा मी जातो. मी काय तर मी चांगलं देतो ते दोन्ही मीच देतो चांगले फोकाटे अन्नावर पोट्टे ते. हा थांबा थांबा चला मग चलता का तुम्ही झुंबर भाऊ चलता का म्हटलं तुम्ही. चल बरं जरा भूषण कुठं आहे वावर दाखवले. हो ना चला मला माहिती आहे मला माहिती आहे. चला तुम्ही गाडी घ्या ना मार्केट जाऊन पाहणार पोट्ट्या बंडीत टाकून एखादी बंडी भेटते ना तुम्ही चला फक्त. गुरुजी तो त्याच्यात मी सांगतो तुम्हाला तो आपला जगण्या म्हटलं मास्टर माइंड आहे जगण्या. खास जगण्याचाच गेम आहे पोट्टे बारके जिरके पोट्टे खायला जाते हो तुम्ही. खास त्याला सारखं करा त्याला उलट करून त्याला धुनी द्या चांगली मिरचीची. बरं चला पाहू ना काय आहे तर तुम्ही बरोबर देतो त्या बापासारखाच आहे तेल मीठ बरोबर टाकून देतं. इकडे धुनी द्यायला आम्हाला जास्त बस आमचं बरोबर ठीक आहे करतो मी काय करायचं तर माझ्या पद्धत. चला गुरुजी तुम्ही थांबा बरं चला आम्ही येतो जाऊन जरा. सांगा 1 घंटापासून वाट पाहून राहिलो अजून आले नाही पोट्टे. हा सांगा बरं आतापर्यंत दुकान उघडलं असतं दुकानात आपला धंदा झाला असता आणि तुम्ही घरी जाऊन आलो असतो चक्कर मारू. आता कसं आहे त्याच्याच हातावर कोणी कामं करते लाऱ्याच्या त्याच्या हातावर काय करतो. आता जाऊ दे ना आता घंटा भरायसाठी कुठं घंटाभरच दुकान बंद राहिलं ना. जाऊ राहीन दिवसभर. अरे इकडे फवारा मेन आहे ना. गणेश तुला समजत नाही काय घरून जाऊन येतो काय करतो घरी जाऊन. थांब ना येतील ना लावर फोन लावर त्या पोट्ट्याला लाऱ्याले कधी किती टाईम आहे तर. माझ्या बॅलन्स नाही आहे ना तुम्हाला माहित आहे. तुम्हीच लावा फोन तुम्हीच लावून विचारा कुठपर्यंत आहे. मला काय मी दिवसभर थांबतो माय काय मजुरी बघते मला काही फरक नाही पडत. थांब ना दिवसभर तुम्ही थांबा मी थांबतो. हो लावला ना मी फोन उचलला तर पाहिजे पोट्ट्याईनं. हा हॅलो अरे कुठं आहे रे. हा त्याच्या झालंच नाही का येणार आले का काय तुम्ही माणसं का काय होय रे बारे. किती वाढ करतो येऊन बसलो आम्ही दुकान बंद करून इथं बसलो गण्या आहे मी आहे. किती टाईम लावून आले. झालं ना ते पंप म्हटलं बंद पडलं होतं त्याच्या कधी 5 टाक्याचा गाय पडला. थांब ना बस आता झाल्या तर 3च टाक्या राहिल्या. 2 टाक्या मारल्या ते ना बस आता 3 टाक्या झाल्या का बस तुमच्या तिकडे निघतो ना. बस गाडीला किक मारले का 15 मिनिटात तुमच्या वावरात जास्त अर्धा घंटा जरा अर्ध्या घंट्याच्या अंदर पोहोचतो. हा काय राजा तुला अर्धा घंटा म्हणाच्या वक्ती काही नाही वाटत. आता काय वाटतं 5 लागन. आता दुसरं आहेच कोण गावात मारायला फवारे निरा पोट्टे शहरानं पैसे ते 200-400 रुपये रोजानं. तुम्ही आहे 2 जण म्हणून बरोबर ठीक आहे लवकर याचा प्रयत्न कर गड्या. आता दुसरीकडे जाऊ नको फक्त. हा मी घालवलं येते आता दुसऱ्याचा होका नको घेऊ राजा. आता कसं आहे खालीवर हुनाला जीव एवढ्या वाळगोचे आले नाही म्हटलं काय झालं काय नाही. त्यात फोन नाही लागे राजा त्याच्या लाऱ्याचा तर फोनच नाही लागत. त्याचा मोबाईल पाण्यात पडला ना मालूम नाही का तुम्हाला. त्याचा खराब झाला तो डिस्प्ले नाही दिसत ते नाही ते हिंडतो खिशात घेऊ. माझा मोबाईल चालू होता इकडे बरं झालंच ना आता झालं तर भर आता काय 2 टाक्या आता 2च राहिल्या झाली. एक गोष्टी 1 टाकी मारणं झाली त्याची 2च टाक्या मारा लागते आता. बरं ठीक आहे ये लवकर ये बसतो आम्ही इथं. येते रे गणेश तो 2च टाक्या राहिले म्हणते आता. अजून घंटाभर बसू काय एक उघडायला बा. हा काय गुरुजी दिसून आले कुठं चालले काय मी. का रे झुंबर कुकडे होय म्हटलं बिराड गुरुजीला घेऊन कुठं चालला हिंडून राहिला. हा काय गुरुजीला वावर घेऊन आला इकत. अरे नाही ना तसं नाही ते तुम्ही काय वावरण घेऊन गुरुजी काय घेते गुरुजी रिटायरमेंट झाल्यावर पैसे देत पण अरे ते आम्ही पोट्टे पाल चाललो घेऊन संसदी वावर पोट्टे गेले म्हणते. त्या माया पोरगा पिस्तुल्या जगण्या पुरे गाडले जेवढे शाळेतले पोरं आहे सगळे पोट्टे दिवसात भोजा वावरात गेले म्हणजे वांगे तोडाले. शाळेत मग कोण शिकत. हा इकडे वांगे घेऊन इकडे कोण म्हटलं रस्त्याची भाजी होईल ना म्हणून आम्ही शाळेत चाललो आपल्या इथं चाललो शाळेत म्हणून वावरात चाललो त्याच्या इकडून जाता येते ना. हा गाडी देईन का वावरात. हो गाडी इकडून निघते ना अशी गाडी जाणार नाही काय तू. हा सरपंच जाते ना गाडी. अरे बे गाडी कुठं जाते तिकडे. आता हरभरा भरला ना तो म्हणजे पुरा पप्प होता तो पुरा भरला तो फट्यात काही जागा नाही रे तिकडे जमत नाही झुंबर. ते गुरुजे हे बरोबर नाही म्हटलं असं हे काय होय हे तुमचं. तुम्ही जरा ध्यान लक्ष पोट्ट्याला जरा स्टिरिक ठेवायला पाहिजे. याचं बरोबर नाही ना सगळी जत्रा म्हटलं वावरात चालली जाते पोट्टे आणि तुम्ही काय करा म्हटलं मग हे घ्या लागन समितीत जरा याचा विचार करावा लागन मांडा लागन याचा प्रस्ताव. काय करावं मी तुम्ही सांगा बरं सरपंच साहेब तुम्ही सांगा आम्ही करावं का इकडे जाऊ का तिकडे जाऊ का पोट्टे का रोज घरून आणायला जाऊ. आता मारलं तिकडे हे करते नाही मारलं तर असे का ते सांगा शिकवतो कसं करा तुम्ही सांगा करावं काय करा.
तुमचं काम आहे पहिल्या दिवशी लेकरायला सांगून देणं का बस जायचं असेल तुम्ही जा, पण सुट्टीच्या दिवशी जा. हे शाळेच्या टायमात जाणं बरोबर नाही ना. हे तुमचंही काम आहे ना. तुम्ही काही इकडे आपल्या भलत्याच कामात गुंतून राहिले. हे राहू देता कामं शाळेचे भलत्याच कामात डोके लावून राहिले आजकाल. म्हणून म्हटलं का तुम्ही कधी हे फालतूचं याच्यात पडू नका. हे पोट्टेकडे रोज अभ्यासक्रम बिलकुल जो ना तो मागं नाही पडला पाहिजे. कोणताच मागं नका पडू अभ्यासक्रम. पोराचं नाव झालं पाहिजे, शाळेचं नाव झालं पाहिजे. एवढी डिजिटल शाळा करून टाकली. कायले म्हणजे डिजिटल शाळेचा उपयोग झाला पाहिजे ना काही शाळेत. काय कसं करता काय काही समजून नाही राहिलं बा. काय यायचे इकडून काय गाडी आणली काय मिळायचे. बरोबर ठीक आहे ना, पाहतो ना भेटतो दिला आता. करतो काय त्याचा इलाजच करतो. इकडून हाण ना झुंबरबू, हाण ना गाडी. हाणणार रे बारे मामा, हाणणार राजा झुंब, हाणणार लवकर. इथून काय थांबवायला गाडी नसून जाता लावून दे. झप जवळच आहे, 2च वावर आहे इकडे पडेल. गाडी जाणार नाही, पैदलच जायला लागेल आपल्याला. उतर खाली. इथं सरपंच निरा रातभर डोकं खात बसून इथं दिवसभर. मग दिन खोका करून त्या गुरुजीचं मस्त तिथपर्यंत पोट्टे चालले जाईन घरी ना आपण जाऊ वावरात. असं नाही झालं पाहिजे. आणि हो ना हे बरोबर आहे. मग गाडी इथंच लावून देतो, जाणार नाही तिकडे गाडी. अजून आकार होईल ना. मी इथं गाडी लावून देतो सरपंच तुमच्या इथं. येतो तिला पाहून तिकडून. पाहिजे ध्यान लक्षात ठेवतो असं गाडीवर. लाव नाही तर जसं का गाडी तू स्वतःची समजते पाहिली तर गुरुजीची गाडी आणि बापा ध्यान लक्ष ठेव जा आणि हे कर जा. याच्या त्याच्या गाड्या हिंडवाचा लय हरी काय तुला दे लावून इथं जा. पकडा त्या पोट्टेले कुठं भेटते तर पकडा लवकर. त्या माया वावरात असते तर बापा आतापर्यंत दांगडो केला असता गावाला ना. त्या दिवसाच्या वावरात गेल्यावर तो काय म्हणणार आहे त्याला कोणी. तोही काय कर त्यानं का घरून आणले का धरून पोट्टे ते आले असं म्हणून गेले असं तिथं. आता धरते बाहेर तो आले. थोडंसं लेट झाला राजा कंदील. पहिले जर लावलं असतं ना तर देवदाच्या बरोबर आले ते वांगे. हो ना थोडंसं पाणी गिनीचा फरक पडला. अरे हो ना भाऊ, काय या पोट्ट्यानं कणी जसं पाहिजे तसं येते त्याला जो. काय तर मस्त आता तोळे चालू झाले असते. दुधात भोजा संग माय गेले असते. पहा बोला चांगला तोळा चालू त्याचा वांग्याचा मस्त चांगले निघाले राजो. मम्माला निघाला पण दुधात भोजा. हो आता त्यालाच म्हणून काय करतं रे एकटा काय करन तो. त्याच्यात मागं सगळं अर्धा ठेवला तुझ्या. कोण होय रे कंदील येऊन राहिले तिकडून. कोण जाऊ कोण तिघं जण कोण होय दिसून राहिले येऊन राहिले. मला काही झैपून द्यायला का झुमऱ्या होय का तो. झुमऱ्या दिसून राहिला येऊ. हो झुंबल होय. तो मास्तर होय ते मास्तर. शाळेचे मास्तर दिसून राहिले. मास्तर आहे वाटते अजून भाऊ. आणि तो म्हणला ते शिवलालचा पोलगा होय. तिघं जण आहे इकडे. कुठं येऊन राहिले कुठं चालले ते. अरे हो मास्तरच होय. कुठं चालले ते इकडे. अरे राम राम गुरुजी. राम राम बाप. कुकडे आले बाय वावरात कुकडे फिरून राहिले म्हटलं आता इकडे. काय शेंगा गिंगासाठी फिरून राहिले काय. अरे मामा काय शेंगा नाही वांगे तुमच्या वांगे नाही आलं म्हटलं. काय आपला ते पोट्टे पाले आले इकडे. पोट्टे दिसले का तिकडे तिकडे धुडत भजे पोट्टे आमचे. माया पोरग पिस्तुल्या जगण्या संख्या ते अजून 2-4 पोट्टे भुल्या. अरे हो राजो हाय ना सगळे लकडं आहे ते दुधात भजे वालाच आहे. गुरुजी तुम्ही त्याला पाले आले का. हो ते बापरे माया म्हटलं पोट्टेला सुट्टी जाय का तुम्ही पाले आले मग दिले. हो ना कंदील आबाजी तेच पोरं शाळेतून आले. शाळेत आलेच नाही म्हटलं. घरी सांगून दिले का शाळेत गेलो. तेलेच पायत तिथं जवळ आहे ना दुधात भोज वावर. अरे बापले लहान झाले पोट्ट्याचे. इथंच हे सोडून दिलं माया धुला. दुसऱ्याचा आहे धुला त्याच्या बाजूला तिकडे देवदाचं. आता चालू मी तिथून पोट्टे तोडूनच राहिले होते सगळे पोट्टे. हाय तिथं भरून राहिले कट्टे भरून राहिले सगळे लेकलाय. मॅडम सुट्टी जागा लेकलाय विचारलं नाही बा. आले करो बा देवा. तुम्ही मग त्याला पाहत आली तर नाही. चल ना गुरुजी जास्त बेरेक नका मारू. ते निघून जातील तर काहीच नाही लागा नाती मग आपल्या. मग चला इथं काय टाइमपासच पाहिजे. बुडायला गोष्टी करायला इथं टाइमपास नका करतो. चला लवकर मैन आपल्याला जिथं जागा जिथं राहिलं नाही इकडेच बसले गोष्टी करत. हो ना आता बोलायला थोडं येतं मग कधी पाहिजे. पकडतो त्याला दाखवतो जरा हिसका दाखवा जरा धुनीत देतात चांगले. हो द्यायला पाहिजे. नाही तर मी त्याला सांगून लागलो तर मायावर होका देऊनच मला बाया लागतेच म्हटलं. वाटत जसं माय वांग चालू होऊन जाते. बरं जाऊ द्या माय बाया घ्या तोडाले पोट्टेची शाळा महत्वाची असते ना. द्या चांगले हन्नावाले का पोट्टे. चला पाहुणे काय आहे काय नाही बुडायला काय हन्ना म्हणजे याचा नंतर काय उकाळ त्याचा होता. आपापले पैसे आपापल्याजवळ ठेवता बा. मी हे याचे त्याच्याजवळ जमणार नाही म्हटलं. जगन तू सांग तुझे पैसे त्याजवळ ठेव. काय दुसऱ्याचे पैसे घेतो. मी का माझ्यासाठी खर्चाला घेऊन आलो काय. माझ्यासाठी खर्चाला अरे शंभर पाळले गेले पैसे त्याच्या आजीजवळ नेऊन देईन मी. मग सांगून देईन हे त्यांना त्याचे पैसे होय म्हणून माझ्याजवळ घेऊन आलो म्हटलं. हा ना पण तसं नाही म्हणालो. मग फालतू मग तू त्याला हे मग सगळे जणांचा वापर सांगा मग देऊन देऊ. अबे लगा कोटे येते बे दुधात काका. कोट्टे घेऊन कुठं टाकतात वांगे. किती टाइम लावते काय म्हटलं. किती वाळकोटे गेल्यावर आले ते दुधात काका. येते ना त्याला काळजी नाही काय इथं आणते ते लाईना पाटला तिथून आणणार लाईना पाटल्याच्या वारातून त्या वाडीतून. नाही ना बाबू. पैसे माझ्यावर ठेवतो म्हटलं मी. मला पाहिजे ना जत्रेत जा लागते ना. खेळ बांधले घ्या लागते मग. पोंगी घेतो पतंग घेतो मस्त. बिस्किटाचे पुडे मस्त मग. अबे कोण होय बे येऊन राहिले इकडे. काय दुधा काका नव्हे ते. कोण दिसणार बे. झुंबर मामा व्हायला का. भुसण्या आहे गोरजी होय का बे. जगात गोरजी दिसणार काय बरं. गोरजी व्हायला आणि गोरजीच व्हायला का संख्या. बापरे पिस्तुल्याचे बाबा आले बाबू.
अरे बापरे बापरे वावरात आले बाई आपल्याला झोडाले आले वाटते का नाही आले का झोडाले आले काय माहित आता कसं बे संख्या पया लोक हा गुडने आपले बत्ती बसते का बत्ती बसते थांबा रे पहिले पाहू नको थांब नाही तर आपल्या फोकाटा बसन बाबू आपल्याकडून काही एवढा पैना होत नाही येऊ दे आता इथपर्यंत आले तर पाहू दे पाहू नको याला थोडी पैता येईल बहीणला काय पिस्तुल्या कुठं चालला की आपल्या नाव येईन त्याचं थांब येऊ द्या इथं आलेच ना एवढ्या जवळ आले आता कुठं पैतं हा पयाने का पाहू नका हा मग काय त्याला का पिस्तुल्या घेऊन कुठं पाहू डटके सामना करेंगे आंदो जम्मर को आंदो गोडी के लिए येऊ दे वाद देतो मी बार पिस्टुले तुला वाटते जाण्याचे क्षण काही घेऊन लागणार तुला हा गुरुजीला सांगा बाहेर तुला शाळेत पाठवलं होतं ना अरे होय जगण्या हा तुझल्या का खाता हे मोरके हा तुला वाटते मग काही वा होय हा संख्या गिंक्या मुले हा तुम्हाला काही आहे का अक्कल आहे का लहान लेकराला घेऊन जंगलात येऊन राहिले को जंबर मामा मॅने आणलं म्हटलं जाणून नाही आणला गुंपा बुटी घेऊन आला म्हटलं हा त्याला विचार कधी पिस्तुल्याले हा गुंपा बुटी झाडाखाली बसले जेवण आले बाया त्या बायले मालूम आहे म्हटलं हा दुधा काकाले मालूम आहे कोण आणला काय नाही आम्ही आमच्यासाठी असं आला हा मागा लागला जबरदस्ती आला विचार कधी पिस्तुल्याले मग मी एकटा थांबवा घरी नाही मग हे सगळे पैसे घेतील हे पतंग आणते कोणी बिस्किट आणते कोणी गोळ्या आणते कोणी काही आणते मग मी काय करू मग मला तोडायचं वांग झाड केवढं असते ते मग तोडले ना मागं मजुरी भेटते ना आता काय यायचं जायला लागेल का इथं झाला असं ना पिस्तुलेला गोळ्या सरल्या आधी का आता माया ऐक ना हा राहिलं इकडे मी आलो यासाठी का रे पोट्टे हो हा आता भूषण त्या बेसनच्या चांगल्या हिरव्या काळ्या तोड आता येले जरा वर पा लागते हा ते मला कुठे गेले मलाच नाही दिसून राहिले कुठे गेले ते संजने जीवदास संजने ते तिकडे गेले काय मग आपल्या पाटला इथं गेले म्हटलं कट्टे आणाले वांगे भरायला कमी पडले कट्टे येते ना ते दोडस काका येते ना येऊन आले नाही इथं हा आहे ना इथं का गेले का कुठं ते येऊन राहिले हा दोडस काका येऊन राहिले कोणाच्या वारात आला मी देवदास सनसनीच्या वारात आला ना मग असं हाय का गरजे ते पैशाचं काम होतं ना आम्हाला म्हणून आलो राजो आता कसं उद्याची सुट्टी म्हटलं मग 2 दिवस हो का होता आज उद्याचा मग आमची 2 दिवस मजुरी होती म्हणून आला आम्ही येतो ना ते होमवर्क करून घेतो म्हटलं जे पट्ट्याला शाळेत त्याच्यावरून घेतो संध्याकाळी बाहेर पुरे होमवर्क करतो आम्ही आहे ना रे पट्ट्या हो राजा सर आम्ही तसंच ठरवलं होतं हा मग 2 दिवस आमचे पैसे होते बा मग आम्हाला पैसे खर्चाला कामात पडते तिकडे मग म्हणून आम्ही आलो दुसरं काहीच नाही अरे तुमची लहान झालेली को तुम्हाला पैसे होते तिकडे आम्हाला पैसे काय भेटते तुम्हाला शिकवायचे भेटते ना का तुम्हाला जंगलानं पाहायला भेटते म्हटलं तिकडे आमची उचल बांगडे होऊन जाईल ना असे पळत राहिले तुम्ही तर शनिवार रविवारी असले शनिवार रविवारी जात जा कोण नाही म्हणते हा आता शाळेच्या टाइमात म्हटलं एक दिवस महत्वाचं असते ना शाळेचा मॅटे हो काही कामं करता चला बरं तुम्ही आता चला गावात चला शाळेत चला तिथं पाहू काय मी तेच म्हणून राहिलो ना किती वाळकोचे इथं यायचं टाइमपास करण्यात मजा नाही याला गावात घ्या चांगला आणि बस तिकडे मी आणतो चांगले फोकाटे हिरवे तोडून हा तुरीचे फोकाटे तोडतो चांगले हा हिरं गार पुरा गठ्ठा आणतो मी बांधून तुम्ही जाईल तिथपर्यंत शाळेत घेऊन जा गुरुजी मी येतोच बात मागा तुमच्या अरे बापरे त्याला का बत्ती बसते का रे बारे ह्या भुसण्याचा कोणा जन्माचा बदला घेऊन रे पिस्तोल्या तू बसते भाऊ रट्टे आता तू काही खरं नाही मी लढतो बाबू मी कधी लढतो पाहिजे ना लोय घेतो लोय नमस्कार मंडळी नमस्कार साहेब आता हे चालू हे पकडले पोट्टे आता येईल गावात नेऊन जायचं दाखवतो काय आहे तर काय नाही हिशोब आपल्या चॅनलचं नाव लक्षात ठेवा जय महाराष्ट्र माझा आता रोज संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ राहिल्या 6चा टाइम झाला आता उद्या 6 वाजता पक्का झाला टाइम मग जसं आम्हाला पुरसत भेटत्या नवीन असं तर सबस्क्राईब करून घ्या म्हटलं इकडे तिकडे ग्रुपवर पाठवा ग्रुपवर जरा तो रिव्ह्यू कमी होणार ना इकडे तिकडे ग्रुपवर शेअर केलं वाढते दुसरं काय आहे बा तेवढा आमचा उत्साह वाढते आता रोज तर चालू आहे कंटिन्यू व्हिडिओ नाही लाईक म्हटलं लाईक लय महत्वाचे पाहिजे आता लाईक करायला भूलू नका ते आपला अंग खातो माहिती आहे ना मारा लागते त्याच्या हां तू पाहिजे लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कोण किती वाजता पाहू राहिलं ना आपला टाईम आता बरोबर आहे काय हा ठीक आहे धन्यवाद उद्या अजून पाहिजे